सो नमस्कार. ह्या व्हिडिओमध्ये आपण सेल डिव्हिजनचे बघू, मायटोसिस अँड मियोसिस. सो फर्स्ट, फॉर एनी सेल टू रिप्रोड्यूस, म्हणजे एक सेल जर रिप्रोड्यूस करायचं असेल त्याच्यामध्ये 3 इव्हेंट झालं पाहिजे. फर्स्ट आहे जेनेटिक इन्फॉर्मेशन मस्ट बी कॉपीड, म्हणजे जी क्रोमोझोम आहे त्याचं कॉपीज तयार झाले पाहिजे. अँड कॉपीज ऑफ द जेनेटिक इन्फॉर्मेशन मस्ट बी सेपरेटेड, आणि जी कॉपी तयार झालेलं आहे हे सेपरेट झालं पाहिजे. नंतर ना द सेल मस्ट डिवाइड, आणि एका सेलमध्ये असेल तर ते पूर्ण सेलचं डिव्हिजन झालं पाहिजे. सो ओनली बाय दिस मेथड सेल रिप्रोड्यूस होतं. ओके. आणि प्रोसेस दॅट लीड टू दिस इव्हेंट डिफर, म्हणजे सेल डिव्हिजन होण्यासाठी अगोदर जे काही इव्हेंट्स होतात ना ते प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट्समध्ये वेगवेगळे आहेत. ओके. अँड द क्रोमोझोम डिव्हिजन आणि सायटोप्लाझम डिव्हिजन, त्यालाच डिव्हिजनने 2 सेल तयार होते, त्यालाच आपण सेल डिव्हिजन म्हणतो. ओके. आणि ज्या सेलचं डिव्हिजन होतं त्याला आपण पॅरेंट सेल म्हणतो, आणि डिव्हिजन झाल्यानंतर 2 जे सेपरेट सेल फॉर्म होतात त्याला आपण डॉटर सेल म्हणतो. इन प्रोकॅरियोट द सेल डिव्हिजन अकर्स बाय एसेक्शुअल डिव्हिजन. सो प्रोकॅरियोट्समध्ये एसेक्शुअल डिव्हिजनने होतं, त्यालाच म्हणतो आपण बायनरी फिशन. एक्झाम्पल, इन बॅक्टेरिया द सर्क्युलर बॅक्टेरिया क्रोमोझोम रिप्लिकेशन होतं, अँड 2 न्यू जिनोम्स मूव्ह टुवर्ड्स द ऑपोजिट एंड. आणि जे नवीन रिप्लिकेट झालेलं आहे ते 2 आहे ते ऑपोजिट एंडला मूव्ह होतात. अ न्यू प्लास्मा मेम्ब्रेन इज फॉर्म बिटवीन देम. सो मध्ये नवीन प्लास्मा मेम्ब्रेन फॉर्म होतं. अँड द सायटोप्लाझम डिवाइड्स इंटू 2 लीडिंग टू सेल डिव्हिजन. ह्याच्यामुळे सेल डिव्हिजन होतं. अँड द न्यू डॉटर सेल अब्सॉर्ब्स न्यूट्रिएंट फ्रॉम द ग्रोथ. न्यूट्रिएंट फॉर ग्रोथ रिप्लिकेट द बॅक्टेरियल क्रोमोझोम अँड डिवाइड अगेन. सो हे प्रोसेस कंटिन्यू होत राहतं. ओके. अँड युकॅरियोटमध्ये क्रोमोझोम आर सेपरेटेड फ्रॉम सायटोप्लाझम बाय अ न्यूक्लियर एन्व्हलप. सो सेलमध्ये कसं आहे, युकॅरियोट सेलमध्ये न्यूक्लियर एन्व्हलप आहे, त्याच्यामध्ये क्रोमोझोम प्रेझेंट आहे. सो द सेल रिप्रोडक्शन रिक्वायर्स अ प्रोसेस ऑफ DNA रिप्लिकेशन. सो ह्याच्यामध्ये DNA रिप्लिकेशन होतं. नंतर हे जे कॉपीज आहेत ते सेपरेट होतात, आणि त्यानंतर सेपरेट झाल्यानंतर मग सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं. हाऊएव्हर प्रेझन्स ऑफ मल्टिपल DNA मॉलिक्युल रिक्वायर मोर कॉम्प्लेक्स मेकॅनिझम. सो ह्याच्यामध्ये जे मेथड आहे ते कॉम्प्लेक्स आहे ॲज कम्पेअर टू द प्रोकॅरियोट्स. नेक्स्ट आहे सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनमध्ये द एंटायर सिक्वेन्स ऑफ रिपीटिंग इव्हेंट फ्रॉम वन मायटोटिक डिव्हिजन टू द नेक्स्ट इज रेफर्ड एज सेल सायकल. सो रिपीटेड जे होतं त्याला आपण सेल सायकल म्हणतो. द सायकल हॅज 2 मेजर फेज. फर्स्ट आहे इंटरफेस. हेच इंटरफेस आहे. हे जे इथून चालू होतं ना, G1, S फेज आणि G फेज, ह्याला आपण इंटरफेस म्हणतो. आणि एम फेजमध्ये मग हे जे होतं ते प्रोफेस, मेटाफेस, ॲनाफेस, टेलोफेस आणि सायटोकायनेसिस, हे एम फेज आहे, विच इन्क्लूड मायटोसिस अँड सायटोकायनेसिस. इन प्लांट सेल डिव्हिजन अकर इन मेरिस्टेम. मेरिस्टेम जे आहे ना त्याच्यामध्ये होतं. आणि इन डॉर्मंट मेरिस्टेम द सेल रेस्ट इन G-O फेज. सो हे जे G-O फेज आहे ना ह्याच्यामध्ये सेल रेस्ट करतं. इन कंडिशन ऑफ करेक्ट द सेल एंटर्स इन टू सेल सायकल. सो जेव्हा प्रॉपर कंडिशन भेटतं ना तेव्हापासून ही सेल सायकल सुरू होते. ओके. फर्स्ट आहे इंटरफेस. मेनली कन्सिस्ट ऑफ 3. G1 आहे, S फेज आहे आणि G2 फेज आहे. त्यालाच और रेस्टिंग फेज किंवा गॅप 1 म्हणतो. सॉरी, G1 आणि G2 आहे ते रेस्टिंग फेज आहे. हे जे G1 आणि G2 आहे ना हे रेस्टिंग फेज किंवा गॅप फेज म्हणतो त्याला आपण. आणि S फेज आहे ना इज अ पिरियड ऑफ DNA रिप्लिकेशन. सो ह्या S फेजमध्येच DNA रिप्लिकेशन होतं. And the fourth interphase stage is called GO phase, occurs in plant during adverse growth condition. The GO phase is non-dividing stage. So ह्याच्यामध्ये काही division होत नाही. During which cell usually maintain a constant size. The cell can remain in GO phase for a very long period, even indefinitely, or they can re-enter into G1 phase again. सो मेनी सेल नेवर गो अंडर GO फेज. सो बऱ्यापैकी सेलचं होत नाही आहे GO फेज, आणि जर गेलं तर ते लॉंग पिरियडसाठी पण राहू शकतं त्या फेजमध्ये. फर्स्ट आहे G1. हे आहे पिरियड बिटवीन टीलोफेज आणि S फेज. सो टीलोफेज आणि S फेजच्या मध्ये जे फेज आहे त्याला आपण G1 फेज म्हणतो. ओके. आणि ह्याच्यामध्ये प्रोटीन सिंथेसिस होतं आणि RNA अकर्स. आणि ह्या स्टेजमध्ये न्यूक्लियस आहे ते मायग्रेट होतं to the center of the cell and is surrounded by phragmosomes. Okay. The critical point termed the G1 or S1 checkpoints occurs in G1 phase
आफ्टर विच द सेल इज कमिटेड टू डिवाइड. सो ह्या फेजनंतर ना सेल डिव्हिजन चालू होतं. नेक्स्ट आहे एस फेज. सो द फेज बिटवीन G1 and G2 वेअर DNA सिंथेसिस. सो फर्स्ट G1 फेजमध्ये प्रोटीन सिंथेसिस होतं. ओके, प्रोटीन सिंथेसिस अँड RNA अकर. एस फेजमध्ये DNA सिंथेसिस होतं. अँड क्रोमोसोम रेप्लिकेशन. DNA सिंथेसिस अँड क्रोमोसोम रेप्लिकेशन होतं. Before S phase, each chromosome is composed of one chromatid. After S phase, each chromosome is composed of two chromatid. So before S phase फक्त एकच क्रोमॅटिड असतं आणि नंतर ना S phase झाल्यानंतर ना प्रत्येक क्रोमोसोममध्ये 2 क्रोमॅटिड. सो लाईक दिस. ओके, ह्याचं रिप्लिकेशन झालेलं असतं ह्याच्यामध्ये. 2 कॉपीज ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन. सो 2 कॉपीज असतात. नेक्स्ट आहे G2 फेज. द फेज आफ्टर DNA replication and beginning of prophase where synthesis of protein and RNA necessary for cell division takes place. जिथे सेम प्रोटीन सिंथेसिस आणि RNA आकर सेम ही 2 फेज आहे ना सेम आहे. प्रोटीन सिंथेसिस आणि RNA आकर्स सेम आहे. सो ह्या फेजनंतर ना M फेज सुरू होते जे की मायटोसिस फेज, जिथे ॲक्च्युअल सेल डिव्हिजन प्रोसेस स्टार्ट होतं. नेक्स्ट आहे रेग्युलेशन ऑफ सेल सायकल. द प्लांट हार्मोन लाईक ऑक्सिन्स अँड सायटोकायनिन्स ऑर नोन टू इनिशिएट सेल सायकल. सो सेल सायकल जी इनिशिएट करतं ते कुठलं हार्मोन्स आहे? ऑक्सिन अँड सायटोकायनिन. ऑक्सिन काय करतं? DNA रेप्लिकेशन हे करतं, वाईल सायटोकायनिन आहे तर मायटोसिस सेल डिव्हिजन रेप्लिकेट. सो ही आहे ते एस फेजसाठी हेल्प होतं आणि हे जे आहे ते एम फेजसाठी सायटोकायनिन. ओके, सो ड्युरिंग सेल डिव्हिजन सेल हॅज चेक पॉईंट्स टू चेक फॉर प्रॉब्लेम्स ड्युरिंग DNA सिंथेसिस अँड सम क्रोमोझोम सेग्रिगेशन. सेल सायकल इज कंट्रोल्ड बाय द ॲक्टिव्हिटी ऑफ प्रोटीन कॉल्ड सायक्लिन. सो ही प्रोटीन जे आहे ते कंट्रोल करते सेल सायकल. अँड द सायक्लिन डिपेंडंट प्रोटीन कायनेसिस. सो हे पण हेल्प करतं. The kinase is an enzyme which will phosphorate another protein. So another protein हे करतं आणि one group of cyclin or called G1 cyclin and manufactured and activate cyclin dependent protein kinases which stimulate DNA synthesis. So हे आहे ते मेन DNA synthesisसाठी हेल्प करतं. Okay, after passing G2 M phase checkpoint, the animal cell will divide, whereas the plant cell will not divide. This means the plant cell continue to replicate DNA without dividing. This phenomenon is known as endo-reduplication. सो ॲनिमल सेलमध्ये काय होतं की एम फेजमध्ये कन्वर्ट होतं, पण प्लांट सेल आहे ते एम फेजमध्ये जात नाही. आफ्टर G2 अगेन DNA सिंथेसिस करत राहतं. सो ह्यालाच आपण एंडो रिड्युप्लिकेशन म्हणतो. मोस्टली 80% ऑफ द प्लांट सेलमध्ये हेच मेकॅनिझम फॉलो होतं. Duration of cell cycle. Although the length of interface varies from cell type to cell type, म्हणजे इंटरफेसचं जे लेंथ आहे टाईम आहे ते फ्रॉम एका सेलपासून दुसऱ्या सेलमध्ये चेंज होतं. टिपिकल डिवायडिंग मॅमलियन सेल आहे ते मॅमलियन सेल आहे त्याला 10 hours लागतात इन G1 अँड 9 hours इन S phase अँड 4 hours इन G2 phase. For example, in Vicia fapa, the duration is about 12 hours in G1, 4 hours in S phase and 12 hours in G2 phase. So हे टाईम डिफरन्स आहे. फर्स्ट मायटोसिस बघू. नेक्स्ट फेज आहे एम फेज. इंटरफेस नंतर ना एम फेज. सो हे मायटोसिस फेज आहे. त्याच्यामध्ये प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टिलोफेज असे 4 स्टेजेस आहेत आणि सायटोकायनेसिस. सो प्रोफेज बघू. प्रोफेजमध्ये अगोदर क्रोमोझोम आहे ना 3 थ्रेड लाईक स्ट्रक्चर असं दिसून येतं आणि ईच क्रोमोझोम पोसेसेस 2 क्रोमॅटिड्स. सो प्रत्येक क्रोमोझोमला 2 क्रोमॅटिड्स असतात. ॲज अ क्रोमोझोम वॉज डुप्लिकेटेड असे 2 क्रोमॅटिड्स असतात. ओके,
इन द एस फेसमध्ये डुप्लिकेशन झालेलं असतं. नंतर ॲनिमल सेल स्पिंडल ग्रो आउट फ्रॉम अ पेअर ऑफ सेंट्रोसोम्स विच मायग्रेट टू ऑपोजिट डायरेक्शन. सो ॲनिमल सेलमध्ये काय होतं की सेंट्रोसोममधून स्पिंडल्स तयार होतात आणि जे की ह्याच्यामध्ये पोल्सपर्यंत ट्रॅव्हल करतात ऑपोजिट साईडला. ईच सेंट्रोसोम्स हॅव अ सेंट्रिओल. सो प्रत्येक सेंट्रोसोममध्ये सेंट्रिओल्स असतात विच इज कंपोज्ड ऑफ मायक्रोट्युबल्स. हायर प्लांट सेल्स डू नॉट हॅव सेंट्रोसोम्स ऑर सेंट्रिओल्स. सो हायर प्लांट्सला सेंट्रोसोम्स किंवा सेंट्रिओल्स ॲब्सेंट असतात. बट दे डू हॅव मायटोटिक स्पिंडल्स. सो त्याच्यामध्ये तर मायटोटिक स्पिंडल प्रेझेंट असतात. क्रोमोझोम बिगेन्स टू कंडेन्स. सो क्रोमोझोम थिक व्हायला सुरू होतं आणि वाईल न्यूक्लिअर एन्व्हलप आणि न्यूक्लिओलस डिसअपियर. सो ही जी न्यूक्लिओलस आहे आणि जे न्यूक्लिअर एन्व्हलप आहे ना ते डिसअपियर होण्यासाठी सुरू होतं. नेक्स्ट आहे प्रोमेटाफेज. ह्याच्यामध्ये काय होतं की द न्यूक्लिअर एन्व्हलप बिगिन टू डिसइंटिग्रेट. द न्यूक्लिअर एन्व्हलप आहे ते डिसइंटिग्रेट होणं सुरू झालं आणि स्पिंडल मायक्रोट्युबल्स आहे विच आर आउटसाईड द न्यूक्लियस एंटर. सो स्पिंडल मायक्रोट्युबल्स आहे ते एंटर करतं न्यूक्लिअर रिजनमध्ये आणि कनेक्ट टू द कायनेटोकोर ऑफ द सिस्टर क्रोमॅटिड आणि कायनेटोकोरला कनेक्ट होतं. अँड सम मायक्रोट्युबल्स डू नॉट अटॅच टू क्रोमोझोम अँड रिमेन ॲट द सेंटर ऑफ द सेल. आणि द टू क्रोमॅटिड्स ऑफ द ईच क्रोमोझोम फर्दर कंडेन्स. सो फर्दर ह्याचं कंडेन्सेशन झालेलं आहे दिसते का. अँड बिकम विजिबल ड्यू टू मॅट्रिक्स कोटिंग अँड रिलेशन कॉइलिंग. नंतर आहे मेटाफेस. ह्याच्यामध्ये काय होतं की जे क्रोमोझोम आहे ना ते अरेंज देमसेल्फ. मेटाफेसमध्ये सेंटरमध्ये लाईनमध्ये अरेंज करून घेतं बिटवीन द टू सेंट्रोसोम्स. सो सेंटरमध्ये अरेंज करून घेतं. द मुवमेंट ऑफ द सेंट्रोमियर टू द इक्वेटोरियल प्लेट अँड देअर ओरिएंटेशन. त्याला काय म्हणतो आपण मेटाकायनेसिस. हे जे लाईनमध्ये अलाईन झालेलं आहे ना त्याला आपण मेटाकायनेसिस म्हणतो. यालाच आपण मेटाकायनेसिस म्हणतो. द क्रोमोझोम ऑफ द शॉर्टेस्ट अँड थिकस्ट ओनली ड्युरिंग मेटाफेस. सो हे जे क्रोमोझोम आहे ना हे शॉर्टेस्ट आणि थिकस्ट फक्त मेटाफेसमध्ये असतात. ओके. अँड द क्रोमॅटिड्स आर हेल्ड टुगेदर ॲट द सेंट्रोमियर अँड रिलेशनल कॉइलिन ॲब्सेंट ड्युरिंग दिस स्टेज. नंतर आहे ॲनाफेस. ॲनाफेसमध्ये काय होतं की ती बिगिन विथ द सेंट्रोमियर ऑफ ईच क्रोमोझोम डिवाइड लॉंगिट्युडनली लिडिंग टू द सेपरेशन ऑफ द क्रोमॅटिड. सो इथून सेपरेशन होतं. सॉरी सेपरेशन झालं बघा सी. ओके. द सेंट्रोमियर इज द फर्स्ट पोर्शन ऑफ ईच ऑफ द क्रोमोझोम. जो फर्स्ट आहे ते सेंट्रोमियर सेंटरचं आहे ना ह्याचंच डिव्हिजन होतं आणि ते पोल्सला सेपरेट होऊन जातं. मूव टुवर्ड्स द पोल्स. डिपेंडिंग ऑन द पोझिशन ऑफ द सेंट्रोमियर इज मेटासेंट्रिक, ॲक्रोसेंट्रिक, टीलोसेंट्रिक अँड द क्रोमोझोम रिसेंबल VL and I shape. ओके. सिस्टर क्रोमॅटिड्स मूव टुवर्ड्स द पोल. सो हे पोल्सला जातं. नंतर आहे टिलोफेज. टिलोफेजमध्ये काय होते की अरायवल ऑफ क्रोमोझोम्स ॲट द पोल. सो पोलमध्ये आलेला आहे टिलोफेजमध्ये. नंतर ना ह्याच्यामध्ये क्रोमोझोम अनबाइंड. सो परत आणि थ्रेड लाईक स्ट्रक्चरमध्ये कन्व्हर्जन होतं त्याचं. आणि नंतर ना अँड बिकम अ मास ऑफ क्रोमॅटिन फायबरमध्ये चेंज होते. अँड द न्यूक्लियस विल बी रिऑर्गनाइज फ्रॉम द क्रोमॅटिन. आणि न्यूक्लिअर एन्व्हलप आहे ते परत आणि फॉर्म होत असे. हे जे न्यूक्लिअर एन्व्हलप आणि न्यूक्लिओलस आहे ना ते परत रिअपिअर होतात. सो टिलोफेज हेच आहे. नंतर ना सायटोकायनेसिस. ह्याच्यामध्ये सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं. सी हे जे आहे ना सायटोप्लाझम ह्याचं डिव्हिजन होतं ह्याच्यामध्ये सायटोकायनेसिसमध्ये आणि त्यालाच आपण सायटोकायनेसिस म्हणतो. आणि जे युजली अकर्स ड्युरिंग द लेट ॲनाफेज ऑर अकर सायमल्टेनियसली विथ टिलोफेज. सो टिलोफेजमध्ये सायमल्टेनियसली स्टार्ट होतं किंवा लेट ॲनाफेजमध्ये स्टार्ट होतं. आणि इन प्लांट सायटोकायनेसिस टेक्स प्लेस थ्रू द फॉर्मेशन ऑफ सेल प्लेट. सेल प्लेट फॉर्म होतात अगोदर आणि द सेंटर ऑफ द सेल विच ग्रॅज्युअली मूव टुवर्ड्स द पेरिफेरी डिवायडिंग द सायटोप्लाझम इंटू टू डॉटर सेल. ओके. आणि इन ॲनिमल सेल द सायटोकायनेसिस अकर बाय द प्रोसेस कॉल्ड नोन एज क्लीवेज. तर जे डिवाइड होतं ना त्याला आपण क्लीवेज म्हणतो ॲनिमल सेलमध्ये. फॉर्मिंग अ क्लीवेज फरो. The two daughter cell produced by mitosis has the same number of chromosomes. So दोन्हीमध्ये सेम नंबर असतात क्रोमोझोमचे. and each daughter cell enlarge in size till it become comparable to its parent cell. So after division साईज आहे ते इन्क्रीज होतं आणि इट विल बिकम इक्वल टू ऑफ द पॅरेंट सेल. म्हणजे पॅरेंट सेलच्या इक्वलमध्ये त्याचं साईज एनलार्ज होतं. ओके. नेक्स्ट आहे व्हॉट्स अ मेजर फीचर. म्हणजे हिचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे समराईजमध्ये बघू आपण. जीओ फेस आहे ते स्टेबल नॉन डिवायडिंग पिरियड आहे.
इंटरफेसमध्ये G1 आहे, एस फेस आहे आणि G2. सो G1 फेसमध्ये ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ सेल, प्रोटीन अँड RNA सिंथेसिस टेक्स प्लेस. ओके, हे होतं. नंतर एस फेसमध्ये DNA फॉर्म होतं, क्रोमोझोम फॉर्मेशन होतं इंटू क्रोमॅटिन, 2 क्रोमॅटिन फॉर्म होतात, असे 2 क्रोमॅटिन फॉर्म होतात. आणि G2 फेसमध्ये प्रोटीन आणि RNA सिंथेसिस होतं. सो एम फेसमध्ये मध्ये काय होतं, क्रोमोझोम कंडेन्स होतं, मायटोटिक स्पिंडल फॉर्म होतात, फॉर्मेशन बिगिन करतात. प्रोमेटामध्ये न्यूक्लिअर एन्व्हलप आहे ते डिसइंट्रिकेट होतं आणि न्यूक्लिओलस पण डिसइंट्रिकेट होतं. आणि मेटाफेसमध्ये क्रोमोझोम आहे ते इक्वेटोरियल प्लेटमध्ये अशी सेंटरमध्ये अलाइन होतात. ॲनाफेसमध्ये सेपरेट होऊन पोल्सला ट्रॅव्हल होतात. आणि टिलोफेसमध्ये परत आणि न्यूक्लिअर एन्व्हलप आणि न्यूक्लिओलस रिअपिअर होतात आणि जे क्रोमोझोम्स आहेत ते परत क्रोमॅटिन फायबरमध्ये चेंज होतं. नंतर सायटोकायनेसिसमध्ये सेल पूर्ण डिवाईड होतात. सो इम्पॉर्टन्स काय आहे की हे कन्फाईन टू द मेरिस्टेमॅटिक टिश्यू ऑफ रूट अँड शूट टिप्स. सो टिपच्या ह्याच्यामध्ये असते ऑफ यंग लीफ, फ्लावर बड अँड कॅमियम. ह्याच्यामुळं काय होते की मेनली ग्रोथ, प्लांट आणि ॲनिमल ग्रोथसाठी मायटोसिसचे यूज होतं. ओके, ग्रोथसाठी. दॅट्स वाय त्याच्यामुळेच ते मेरिस्टेमॅटिक सेल्समध्ये होतं. मेरिस्टेमॅटिक सेल्स आहे ते युजली टिप ऑफ रूट आणि स्टेममध्ये प्रेझेंट असतात. ओके, हे झालं मायटोसिस. नेक्स्ट आहे मिओसिस. सो मिओसिस अकर इन रिप्रोडक्टिव्ह टिश्यू. मायटोसिस आहे ते सोमॅटिक टिश्यूमध्ये होतं, जे की व्हेजिटेटिव्ह ग्रोथसाठी युजफुल आहे. आणि मिओसिस आहे ते रिप्रोडक्टिव्ह टिश्यूमध्ये होतं ऑफ प्लांट ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन. सो हे काय करतं, रेड्युसेस द क्रोमोझोम नंबर टू ऑफ ए सेल टू 1/2. ह्याच्यामध्ये क्रोमोझोम डिव्हिजन होत नाही आहे. पेरेंटचा आणि ऑफरिंग म्हणजे डॉटर सेल असतात त्याचे सेम असतात, सेम क्रोमोझोम असतं, पण इथे हाफ 2n आहे ते एनमध्ये कन्वर्जन होतं याच्यामध्ये. ओके, द रिडक्शन ऑफ क्रोमोझोम नंबर ऑफ द डॉटर सेल इज मेनली ड्यू टू सिंगल एस फेस फॉलोड बाय 2 सक्सेसिव्ह न्यूक्लियर डिव्हिजन. सो कारण ह्याच्यामध्ये एस फेस आहे ते सिंगल होते. एस फेस म्हणजे जिथे DNA रिप्लिकेशन होतं ना, तिथे फक्त सिंगल होतं आणि जी डिव्हिजन आहे, सेल डिव्हिजन आहे ते 2 टाइम्स होतं, डबल. इथे कसं एस फेस झाल्यानंतर सिंगल डिव्हिजन होतं ना, तसं इथं एस फेस, तसं मिओसिसमध्ये एस फेस नंतर 2 होतात, डबल डिव्हिजन होतात त्याचं. सो मिओटिक डिव्हिजन आहे ते 1 डिप्लॉइड, 2n आहे ते इट गिव्ह राईज टू 4n डॉटर सेल. ओके, हॅप्लॉइड डॉटर सेल. सो स्टेजेस काय आहे बघू आपण. डिवाइड 2 स्टेजमध्ये आहे. मिओसिस 1 विच इन्क्लूड्स प्रोफेसमध्ये पण अजून स्टेजेस आहेत. मेटाफेस, ॲनाफेस 1 आणि टिलोफेस 1. आणि मिओसिस 2मध्ये प्रोफेस 2, ॲनाफेस 2, मेटाफेस 2, ॲनाफेस 2 आणि टिलोफेस 2. सो फर्स्ट मिओटिक डिव्हिजन बघू. प्रोफेस 1 आहे त्याचं परत आणि 5 सब डिव्हिजन झालेलं आहे, सब स्टेजेस आहेत. फॉर एक्झाम्पल लेप्टोटीन, झायगोटीन, पॅकॅटीन, डिप्लोटीन अँड डायकॅनेसिस. फर्स्ट आहे लेप्टोटीन. लेप्टोटीनमध्ये न्यूक्लिअर व्हॉल्यूम इन्क्रीज आणि क्रोमोझोम बिगिन टू कंडेन्स. सो न्यूक्लिअर व्हॉल्यूम आहे ते इन्क्रीज होतं आणि क्रोमोझोम आहे ते सेम फायबरमध्ये आहे ते कंडेन्स होऊन असे हे फॉर्म करतात, कंडेन्स होतात असे. क्रोमोझोम कंडेन्स. इन सम स्पेसिस क्रोमोमियर मे बी विजिबल थ्रूआउट द लेंथ ऑफ ॲट स्पेसिफिक प्रोपोर्शन. सो क्रोमोमियर आहे ते विजिबल आहेत. ह्याच्यामध्ये RNA सिंथेसिस होतं आणि हेल्प्स इन न्यूक्लिओलस हॅपन, इन्क्रीज इन न्यूक्लिओलस हॅपन्स. सो न्यूक्लिओलस आहे ते इन्क्रीज होतं याच्यामध्ये. आणि प्रोटीन रिक्वायर्ड फॉर क्रोमोझोम कन्व्हर्सेशन ऑल्सो सिंथेसिस्ड. नंतर झायगोटीन आहे. पेअरिंग बिटवीन होमोलोगस क्रोमोझोम फ्रॉम मॅटर्नल अँड पॅटर्नल सेल्स अकर इज कॉल्ड अ सिनॅप्सिस. सो ह्याच्यामध्ये सिनॅप्सिस, ह्याच्यामध्ये पेअरिंग होतं. हे मॅटर्नल आणि पॅटर्नल ही आहे पेअरिंग होतं, पेअरिंग ऑफ होमोलोगस क्रोमोझोम. ओके,
replication of remaining 3.3% DNA which does not replicate during the pre-meiotic interphase occur. So इंटरफेसमध्ये जे रिप्लिकेशन DNA रिप्लिकेशन होतं ना ते पूर्ण होत नाही, 0.3% रिमेन राहतं. सो ते जे रिप्लिकेशन आहे ते झायगोटिन फेसमध्ये होतं, त्याच्यामुळेच त्याला आपण ZDNA म्हणतो. झायगोटिन फेस असल्यामुळे ZDNA म्हणतो. अँड सिंथेसिस ऑफ स्पेसिफिक न्यूक्लियर प्रोटीन अँड डेव्हलपमेंट ऑफ सिनॅप्टेनल कॉम्प्लेक्स अकर्स. प्रोग्रेसिव्ह कंडेन्शन ऑफ क्रोमोसोम टेक्स प्लेस. सो ह्याच्यामध्ये परत आणि कंडेन्शन होतं क्रोमोझोमचं. नेक्स्ट आहे पॅकेटिंग. व्हेरी इम्पॉर्टंट स्टेज आहे ही. ह्याच्यामध्ये काय होतं की कंडेन्सेशन ऑफ क्रोमोसोम कंटिन्यूज अँड क्रोमोसोम पेअर बिकम शॉर्टर अँड थिकर. सो कंडेन्सेशन तर होत राहतं आणि त्याच्यासोबत हे शॉर्ट आणि अजून थिक होत राहतं. ओके, क्रोमोझोम. ड्यू टू सिनॅप्सिस बिटवीन होमोलोगस क्रोमोसोम द नंबर ऑफ ऑब्झर्व्ड क्रोमोसोम इज ओनली हाफ ऑफ द सोमॅटिक नंबर. सो कमी झालेलं असतं ह्याच्यामध्ये ॲज कम्पेअर्ड टू सोमॅटिक क्रोमोसोम. दिस हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोसोम पेअर कॉमनली referred to bivalent. Okay, and as two chromosomes of the bivalent consist of two sister chromatids, each bivalent have 4 chromatid and are called tetrads. So असे सी हे एक क्रोमोझोम आहे, हे ते ही झालेलं आहे, इथे एक आणि ह्याच्यामध्ये काय होतं क्रॉसिंग ओव्हर टेक्स प्लेस. आता हे जे आहे क्रोमोझोम, ही एक क्रोमोझोम आहे, ही आहे दुसरे क्रोमोझोम आहे. सो ह्याच्यामध्ये सो इंटरचेंज झालं आहे. सो ही क्रॉस, सो इकडचं हे कटून इकडं होतात आणि इकडचे हे कटून इकडं जातात. सो इंटरचेंज होतं. क्रॉसिंग ओव्हर विच इज द एक्सचेंज ऑफ क्रोमोसोम सेगमेंट बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. सो ह्याच्यामध्ये चेंज होतो ऑफ होमोलोगस क्रोमोसोम टेक्स प्लेस ड्युरिंग दिस स्टेज. सो हे जे 2 क्रोमोसोम आहे ते पेअर झाल्यानंतर ना सो ह्याच्यामध्ये क्रोमोसोम चेंज होतात, एक्सचेंज होतात. क्रोमोसोमल सेगमेंट पूर्ण चेंज होत नाही, फक्त सेगमेंट चेंज होते. ओके, नेक्स्ट आहे डिप्लोटिन. सो हे जे आहे ते डिप्लोटिन स्टेज आहे. द 2 होमोलोगस क्रोमोसोम ऑफ ईच बायवॅलंट अपियर टू बी अटॅच विथ ईच अदर ॲट 1 or more पॉईंट. सो बरेच पॉईंटमध्ये ते अटॅच दिसतात आपल्याला असे. सो असे बरेच पॉईंटमध्ये अटॅच दिसतात. त्यालाच आपण त्या अटॅचमेंटला आपण काय म्हणतो चायस्मा म्हणतो. ही जी अटॅचमेंट झाली ना आपण त्याला चायस्मा म्हणतो. चायस्मा टर्मिनेशन दॅट इज द मुवमेंट ऑफ चायस्मा टुवर्ड्स द एंड ऑफ द होमोलोगस क्रोमोसोम अकर. सो ह्यानंतर ना मुवमेंट होतं, टर्मिनेशन होतं आणि नंतर फर्दर कंडेन्सेशन ऑफ क्रोमोसोम अकर. नंतर ना अजून कंडेन्सेशन होतं क्रोमोसोमचं. नेक्स्ट आहे डायकायनेसिस आणि ह्याच्यामध्ये चायस्मा टर्मिनायझेशनचं एंड होतं आणि मार्क्स द बिगिनिंग ऑफ डायकायनेसिस अँड द 2 होमोलोगस क्रोमोसोम ऑर अटॅच्ड ॲट द टीलोमियर्स ओनली. सो फायनली ॲट द टीलोमियर्स फक्त अटॅच झालेलं असतं आणि हे जे आहे ते सेपरेट होतं. द क्रोमोसोम बिकम थिक शॉर्टर अँड थिकर ड्यू टू फर्दर कंडेन्सेशन. सो अजून फर्दर थिक होत जातं हे. नंतर ना द न्यूक्लिओलस अँड न्यूक्लियर एन्व्हलप डिसअपियर. सो ह्या टाईममध्ये न्यूक्लिओलस आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन जे आहे ते डिसअपियर होतं आणि द स्पिंडल ॲपॅरेटस इज ऑर्गनाइज. सो ह्याच्यानंतर ना स्पिंडल ॲपॅरेटस ऑर्गनाइज होतं अँड द बायवॅलंट बिगिन टू मायग्रेट टुवर्ड्स द इक्वेटोरियल प्लेट आणि हे जे आहे ते सेंटरमध्ये मायग्रेट होतात. सी इथे क्लिअर आहे. सो प्रोफेस 1मध्ये क्रॉसिंग ओव्हर झालेलं आहे आणि त्यानंतर ना क्रॉसिंग ओव्हर झालेलं आहे. त्यानंतर ना मेटाफेस 1मध्ये सेंटरमध्ये अलाइन होतं जे क्रोमोझोम आहे ते. ओके, सेम आता ह्याच्यानंतर जे काही स्टेजेस होतात ते सेम ॲज सिमिलर टू द मायटोसिस. सो हे जे बायवॅलंट आहे और अरेंज्ड ॲट द मेटाफेस प्लेट. सो अरेंज होतात मध्ये. द सेंट्रोमियर ऑफ द होमोलोगस 2 होमोलोगस ऑफ ईच बायवॅलंट लाईट द एदर साईड ऑफ द इक्वेटोरियल प्लेट आणि नंतर ना द part of the bivalent lying on the equatorial plate is the central part of each bivalent which consists of telomere of the 2 homologous attached among the end to end with each other. And then the centromere of each chromosome is structurally divided into 2. So हे जे सेंट्रोमियर असतात ना ह्याच्यामध्ये
स्पिंडल असतात ते इथं अटॅच होतात स्पिंडल असे. आणि नंतर त्याचं सेपरेशन होतं. सो ॲनाफेसमध्ये 2 होमोलॉगस क्रोमोझोम बिगिन टू सेपरेट. सो ह्याचं सेपरेशन होतं, असं डिवाइड होऊन सेपरेशन होते इच अदर अँड बिगिन टू मूव्ह टुवर्ड्स द पोल. सो हे जे आहे ते या पोलमध्ये आणि दुसरं आहे ते त्या पोलमध्ये मूव्ह होतं. आणि एक्झॅक्टली हाफ एन ऑफ द सोमॅटिक क्रोमोझोम 2n अकर्स. सो हे डिवाइड झाल्यानंतर हाफ होतं याचं. ड्युरिंग दिस फेज द सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ ईच क्रोमोझोम सीम टू रिपेल ईच अदर but are attached with each other. At the centromere, anaphase ends when the homologous chromosome reach the opposite phase. So एकदम ऑपोजिट पोलमध्ये आल्यानंतर ॲनाफेस फेज एंड होतं. नेक्स्ट आहे टीलोफेज. द क्रोमोझोम अनकॉईल ओनली पार्शियली. सो पूर्ण कॉईल अनकॉईल होत नाही, पार्शियली अनकॉईल होतं. मे बी लाईक दिस, लाईक दिस. ओके, पूर्ण अनकॉईल होत नाही की असं थ्रेड लाईक स्ट्रक्चर होत नाही. And nuclear envelope become organized and arranged into 2 group of chromosome. Nucleolus reappears. ओके, न्यूक्लियस आहे ते रिअपियर होतं. आणि त्यानंतर सायटोकायनेसिस आणि इंटरफेस टेक्स प्लेस. सो इन मेनी प्लांट फेस स्पीसीज द सायटोप्लाझम ऑफ ईच सेल डिव्हिजन इंटू हाफ विच नॉट सेपरेट थिंग. त्यालाच आपण डायट म्हणतो. 2 सेल स्ट्रक्चर असतात त्याला आपण डायट म्हणतो. इट इज इम्पॉर्टंट टू नो दॅट DNA synthesis does not occur during the interphase. सो इंटरफेसच्या टाईममध्ये DNA सिंथेसिस होत नाही. सो हे झालं मिओसिस 1 स्टेज कंप्लीट. नेक्स्ट आहे मिओसिस 2. सो मिओसिस 2मध्ये काय होतं, सेम ह्याच्यामध्ये पण ड्युरिंग द सेकंड डिव्हिजन ऑफ मिओसिस द 2 हॅप्लॉइड न्यूक्लियाई ऑफ ईच डायड डिवाइड synchronously. The 2 sister chromatids of each chromosome separate and migrate to opposite poles. Hence, the number of chromosomes in each of the haploid nuclei remains the same at the end of this division. First stage आहे प्रोफेज 2. सो ह्याच्यामध्ये नो रिलेशन कॉइलिंग बिटवीन सिस्टर क्रोमॅटिन अँड 2 सिस्टर क्रोमॅटिन्स ऑफ द क्रोमोसोम क्लिअरली विजिबल. सो क्रोमॅटिड्स आहेत ते क्लिअरली विजिबल असतात. ओके, द फर्दर कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम अँड न्यूक्लियस अँड डिसअपियर. सो सेम आहे ते मायटॉसिस डिव्हिजन आहे ते फॉलो होतं याच्यामध्ये की क्रोमॅटिड्स आहे ते त्याचं कंडेन्सेशन होतं, न्यूक्लियर एनवलप आणि न्यूक्लियस आहे ते डिसअपियर्स होतं सुरू होतं. ओके, आणि जे क्रोमोझोम आहे ते इक्वेटोरियल प्लेटमध्ये सेंटरमध्ये अलाइन होतात. मेटाफेसमध्ये काय होतं की ह्याच्यामध्ये न्यूक्लियोलस आणि न्यूक्लियर एनवलप पूर्णपणे डिसअपियर होतात. स्पिंडल अपॅरेटस प्रेझेंट असतात त्याच्यामध्ये आणि ते सेंट्रोमियरला अटॅच करून ऑल क्रोमोझोम्स आहे ते सिंगल प्लेन ऑफ द इक्वेटोरियल प्लेट याच्यामध्ये अलाइन करतात त्याला. आणि हे जे आहे ते स्पिंडल फायबर्स आहे ते त्याला सेंट्रोमियर्स ऑफ द ईच क्रोमोसोमला अटॅच होतं. ॲनाफेज 2मध्ये ह्याच्यामध्ये काय होतं की डिवाइड होतं. सो ह्याच्यामध्ये डिव्हिजन होऊन हे ऑपोजिट डायरेक्शनमध्ये मूव्ह करतात आणि टिल द एंड ऑफ द ॲनाफेज ते पूर्ण पोल्सला आलेले असतात. ओके, नंतर टीलोफेज फेजमध्ये काय होतं की टीलोफेज बिगिन वेन सिस्टर क्रोमॅटिड रीच द ऑपोजिट पोल. जेव्हा हे जे आहे ना हे ऑपोजिट पोलला इथं रीच झाल्यानंतर टीलोफेज स्टार्ट होतं. याच्यामध्ये परत आणि न्यूक्लियोलस आणि न्यूक्लियर मेम्ब्रेन जे आहे ते रिअपियर होतात. आणि नेक्स्ट आहे सायटोकायनेसिस. सो आफ्टर टीलोफेज टू सायटोकायनेसिस सेल डिव्हिजन टेक्स प्लेस. सो सेल जे आहे ते डिवाइड होतं. ओके, सेल डिव्हिजन आणि 4 हॅप्लॉइड डॉटर cells are formed from 1 diploid cell. Okay, from a single parent cell. त्यालाच आपण टेट्राड म्हणतो. आपण ह्याला टेट्राड म्हणतो. आणि सायटोकायनेसिस डिवाइड 4 डॉटर सेल्स ऑफ विच कंटेन्स अ सिंगल हॅप्लॉइड न्यूक्लियस. In pollen formation, all 4 cells survive, and in ovule formation, 3 cells normally abort, leaving 1 to form ovule. सो हे जे आहे ते आपण पुढं बघणार आहोत. मेल जे पोलन्स आहेत ना, पोलनमध्ये हे जे 4 N+N+ जे सेल आपण फॉर्म होतं ना हे सर्वाईव्ह करतात.
पण जी फिमेल गॅमेट्स असतात ना, ह्याच्यामध्ये काय होतं की हे जे N+N+N+N 4 डॉटर सेल्स आहेत ना, ह्याच्यामध्ये 3 आहे ते अबॉर्ट होतात आणि फक्त एक आहे ना ह्याचं ओव्ह्यूल हे सेल फॉर्म करतं, ओव्ह्यूल फॉर्मेशन होतं ह्याच्यामध्ये. ओके. सो नेक्स्ट सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आपण हे बघणार आहोत ते कसं फॉर्म होते ते. इथे फॉर्म झालेलं आहे 4 सेल्स आणि फिमेलमध्ये हे 3 अबॉर्ट होतात आणि एकच एक सेल राहतं. सो आपण हे पुढं बघणार आहोत पुढच्या टॉपिकमध्ये. सो या दॅट्स इट फॉर टॉपिक्स सेल सायकल. काही डाऊट वगैरे असेल किंवा काही अडचण असेल तर नक्की कमेंट करा. आय विल ट्राय टू सॉल्व इट. ओके, थँक्यू.